इकडं बघा म्हणून करा. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पुरंदर च्या वतीने नीरा गावातून आपण राष्ट्रीय महापोषण जनजागृती अभियान साजरी करत आहोत. आज 29 सप्टेंबर ह्या दिवशी आज आपण कार्यक्रम घेत आहोत. त्याच म्हणजे ह्या कार्यक्रमासाठी आपण प्रकल्प अधिकारी माननीय कांबळे साहेब यांना पण आपण या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे. परत आपल्या खेडेकर सुपरवायझर निरेच्या सुपरवायझर खेडेकर मॅडम यांना पण आपण ह्या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे. परत आपले यमो जे बागुल सर आहेत डॉक्टर त्यांना पण आपण इथे बोलवलेलं आहे. माननीय सरपंच तेजस्विनी काकडे यांना पण या कार्यक्रमाला बोलवण्यात आले आहे. तसंच उपसरपंच राजेश भाऊ काकडे यांना पण आपण ह्या कार्यक्रमाला म्हणजे बोलवलेलं आहे. तरी त्यांनी उपस्थिती दाखवली सर्वांनी, याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. हा कार्यक्रम आपण का घेतो की ह्या म्हणजे जे आपण हे पदार्थ मांडतो, जे पोषण पदार्थ मांडलेले आहेत त्यापासून आपल्याला पौष्टिक ज्या गरोदर माता आहेत, स्तनदा माता आहेत, त्यांना आपण सांगत असतो वारंवार की तुम्ही पौष्टिक खावा. तर पौष्टिक काय, तर आपण त्यांना ह्यातून हे दाखवून देतो, हे पदार्थ का ठेवलेले आहेत की ह्यातून आपण हे दाखवून देतो की हे पदार्थ खाल्ले पाहिजेत आपण. त्यामध्ये बाळाची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि बाळ म्हणजे सुदृढ होण्यासाठी आजकाल म्हणजे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. पण त्यासाठी अंगणवाडी सेविकांनी खूप प्रयत्न करून त्यांना म्हणजे पोषण आहारासाठी काय काय खावं याची माहिती देण्यासाठी आज आपण हा मोठा कार्यक्रम महापोषणचा साजरा केला आहे. त्यासाठी सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी ह्यात सहभाग घेऊन छान पोषण आहाराची तयारी केलेली आहे. सर्व पदार्थ व्यवस्थित पद्धतीने सजावट करून मांडलेले आहेत आणि हा कार्यक्रमासाठी सगळे उपस्थित मान्यवर राहिल्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रकल्प पदाधिकारी आणि आरोग्य सेवक सगळे ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि हा कार्यक्रम जो आहे तो गरोदर माता, स्तनदा माता आणि 0 ते 6 महिन्याचे बाळ आणि 6 ते 3 वर्षाच्या बाळांचा आहार कुपोषण होऊ नये आणि त्यांचं पौष्टिकत्व कसं वाढेल त्या निमित्ताने हा आपण कार्यक्रम घेत असतो. आणि हे प्रत्येकाने महिलांनी ह्याची जनजागृती करून स्वतःच्या पण घरामध्ये आणि एकमेकींना सांगून सहकार्य करावं आणि आपली प्रगती आणि स्वच्छता, आहार, आरोग्य या विषयक सर्वांनी एकमेकांना सहाय्य करून मदत करावी. आणि हा कार्यक्रम जो असतो तो ह्या कार्यक्रमाचं उद्दिष्टच तेच आहे की गरोदर स्तनदा मातांचा, किशोरवयीन मुलींचा आहार आरोग्याकडे लक्ष असावं. एवढे बोलून जे 2 शब्द संपवते. राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान याच्यामध्ये मुख्य उद्देश काय आहे, महिलांचं सर्व प्रकारचं जे कुपोषण आहे ते दूर झालं पाहिजे आणि आईचं कुपोषण दूर झालं तर तिच्या बाळाचं पण होतं. आणि जी काही आपली लहान बाळकं आहेत आपल्या मेळ्यामध्ये बरंच
आदरणीय सर्वांना उपसरपंचाकडे सांगितलं, आपल्याकडे एकही शांत बालक नाही किंवा अतिपूर्व उपस्थित बालक केलेले नाही. ग्रामपंचायतचं वेळोवेळी खूप मोठं सहकार्य आपल्याला असतं आणि सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस अतिशय उत्साही आहे. आपण इथं आपल्या घरामध्ये साधे जे काही उपलब्ध धान्य आहे त्याच्यापासून पौष्टिक पदार्थ कसे बनवता येतात याचं प्रात्यक्षिक म्हणून आपण सगळं डिश इथं बनवून ठेवले. त्यामुळे कार्यक्रम झाल्यानंतर पाहून घ्या, त्याची पाककृती काय आहे अंगणवाडीला इथं समजून घ्या आणि मुलांना बाहेरचे जे पदार्थ आपण दुकानामध्ये पदार्थ देत असतो त्याच्यामुळे त्याच्या पोषणावर खूप सारा वाईट परिणाम होऊ नये म्हणून घरातच अतिशय दर्जेदार पौष्टिक आणि चवदार असे पदार्थ कसे बनवायचं. इथं काही प्रातिनिधिक पदार्थ बनवलेले आहेत परंतु असे खूप सारे पदार्थ त्याची माहिती आहे. आशा वर्कर आहे, आपण सर्व माता किंवा महिला यांनी आठवड्यातून किमान एका दिवस वेळ काढून आपण अंगणवाडीमध्ये गेलं पाहिजे. अंगणवाडी ताईशी आपल्या मुलाचं पोषण, स्वतःचं आरोग्य याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे. त्याचबरोबर आपलं महिला सक्षमीकरण आहे, महिलांचे उद्योग असतील, महिलांच्या योजना असतील याच्याबद्दलही त्यांच्याशी गप्पा मारली पाहिजे. आणि आपली सगळ्यात चांगली मैत्रीण त्या गावाची अंगणवाडी ताई आणि आशा वर्कर जर असेल तर तिचे आपल्या घराचं पोषण सुधारतं, आपल्या घराचा आर्थिक दर्जा सुद्धा उंचावण्यासाठी त्याच्यासाठी मदत होत असते. आणि या असे वर्षभरात कार्यक्रम घेत असतो परंतु या महिन्यामध्ये विशेष करून पोषणावरती आधारित दररोज आपल्याकडे अंगणवाडीमध्ये महिनाभर कार्यक्रम करतात आणि याच्यातून आपल्याला सर्व महिलांचं पोषण आहे ते अतिशय उच्च दर्जाचं बनायचं आहे. निर्यामध्ये सगळ्या प्रकारचं जे काम आहे अतिशय छान प्रकारे चालतं. महिलांचं इथं आरोग्य उत्तम आहे आणि आणखी महिन्याभर खूप सारे कार्यक्रम होणार आहेत. प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि आपल्या कुटुंबाला, आपल्या बालकाला त्याचा कसा फायदा होईल याच्यासाठी सकारात्मक त्यांच्याशी आपण पहिले करून आपले संबंध ठेवा. आणि सर्व अंगणवाडी ताई आणि मदतनीस अशा वगैरे नाही की आपण या महिन्यामध्ये पोषणाचे वेगवेगळ्या खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी घेऊन त्याच्यामध्ये या महिलांना सहभागी करून द्या. त्यांना त्याच्याबद्दल जागृती निर्माण करा आणि संपूर्ण गावाचा जो पोषणाचा दर्जा आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे आपण तुमचा विश्वास आहे आणि तो तुम्ही पूर्ण करा. पुन्हा एकदा या कार्यक्रमाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. साजरा करतो तरी यामध्ये सही पोषण त्यामध्ये सुद्धा माता सुरक्षित आणि घर सुरक्षित. माता सुरक्षित असेल तर घर सुरक्षित असते. माता सुरक्षित म्हणजे माता स्कूल पालन स्कूल या अभियानांतर्गत प्रबोधन माता आणि कनका माता यांच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. किंवा महिला प्रेग्नंटमध्ये किंवा 3 महिन्यांच्या पूर्वी त्यांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. म्हणजे लवकरात नोंदणी, तिच्या 4 तपासण्या, 2 वाफेचे 2 इंजेक्शन आणि त्याच्यासोबत 3 महिन्याचा आयर्न अँड फॉलिक ऍसिडचा गोळ्या आणि आहार सुद्धा त्यासोबत घेतला पाहिजे. व्यायामाची जास्त गरज असते. व्यायाम थोडा स्वल्पावधी करायचा पण दुपारी विश्रांती करायची होता आणि आहारामध्ये सर्व चौरस सगळं आहार घेतला पाहिजे. त्यामध्ये काय आहारामध्ये जास्त प्रोटीनची गरज असते मातांना. दूध व दुग्धजन्य पदार्थ आणि असे समतोल आहार मोलाच्या उसळी सॅलेड सगळं चौरस आहार घेतला पाहिजे. आणि जेवण टाळायचं. 3 वेळा जेवण असेल तर 4-5 वेळा 2-2 तासाचा घेतलं पाहिजे. संध्याकाळी घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे काय आहार जर चांगला घेतला मातेने तुम्हाला जाणून घेण्यासाठी सगळे एकत्र आलो. ऍक्च्युली पोषण आहार जाणून घ्यावं लागतं आपल्याला. याचा अर्थ असा होतो की पोषण आहार पोषण नीट केले जात नाही.
ना गर्भवती मातेचे नीट केले जाते, ना मुलगी मुलगा नीट केले जात नाही. आणि त्यासाठी जनजागृती करण्यासाठी आपण पोषण आहार हा सप्ताह साजरा करतोय. या ठिकाणी आधी पूर्वीच्या काळी स्त्रीला फक्त दोनच कामं होती, चूल आणि मूल. दुसरं तिने कुठलंही काही काम करू नये असं म्हटलं जायचं. पण जसे जसे आपले सामाजिक नीतीकडे गेले त्याप्रमाणे हळूहळू स्त्रियांची प्रगती व्हायला लागली आणि त्या हळूहळू सगळीकडे यायला लागू गेल्या. पण आहाराच्या बाबतीमध्ये मात्र स्त्री गर्भवती माता असेल तर तिने काय खावं काय खाऊ नये हा निर्णय ती सासू घेत असते. तेव्हा त्यांचं गैरसमज दूर करणे हा आपलं काम करायचं. गर्भवती मातेचं जर व्यवस्थित सगळं झालं तर जेव्हा ती बाळ जन्माला येतो त्याचं वजन चांगलं असतं. त्या बाळाचं वजन चांगलं असतं, त्याचं कुपोषण व्हायचं प्रमाण अतिशय कमी असतं. म्हणून गर्भवती मातेची किंवा लग्न झालेल्या मातेची पाळी पडली की लगेच तिने आशा कार्यकर्ते किंवा अंगणवाडी सेविकाताई किंवा दवाखान्याचे डॉक्टर सिस्टर यांना माहिती देणं हे महत्वाचं आहे. जितक्या लवकर ही माहिती मिळेल आम्हाला सगळ्यांना तेवढ्या लवकर तितक्या तत्परतेने आम्ही मग ते गोळ्या औषधं वगैरे खानपान फक्त खानपान विषयी त्याबद्दल गोळ्या देणं सुरू करतो आणि मग बाळाचं वजन व्यवस्थित आलं मग पोषण पण त्या बाळाला कमी होतं. काय खावं काय खाऊ नये याचं काय असेल तर कधीही अंगणवाडी परंतु कार्यक्रम घेत असताना अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी तसंच नाही तुम्ही कुपोषणासाठी कार्यक्रम घेत असाल आणि या ठिकाणी जर हायजेनिक काही गोष्टी नसतात या ठिकाणी खूप छान पद्धतीने मांडणी केली, छान पद्धतीने केलं. मनापासून कौतुक यासाठी करतो की मी जसं प्रार्थना म्हणत होतो, मी प्रार्थना माझे पाठ नाही, मी प्रार्थना म्हणत होतो, मी प्रार्थना मध्ये असं लहान मुलांना बोलत होतो, लहान मुलं कुठे होती प्रार्थना. याच्यातून तुम्ही अंगणवाडी सेविकांचं काम योग्य दिशेने झालं असं या ठिकाणी होतो आणि त्याची कार्यावरून कारण दिलेसारख्या ठिकाणी जर कुपोषण असेल तर खूप मोठं दुर्दैव आहे आपलं. कारण मी 2005-2015 मोठ्या प्रमाणात कुपोषण त्यावेळी शासनाने मग तिथून पुढे इनिशिएट करायचं चालू केलं. तिथून पुढच्या काळामध्ये शासनाने कुपोषण मिटवण्यासाठी अनेक योजना आणल्या, अनेक बोलतात ना ते तर निश्चितच ते मेडिकल टर्म्स म्हणून असू शकतं. माझ्या खाण्यापिण्यापासून कुपोषण राहणं इतकं निरवरास 3 वेळा आलेलं आहे एवढं निश्चितपणे या ठिकाणी सांगतो. आपल्या अंगणवाडीचे सर अनेक प्रोटोकॉल अनेक अंगणवाडी या ठिकाणी झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की निरेची आज निरेमध्ये आलेले बरेच पैसे परत जातात. याचं कारण असं की त्या ठिकाणी जागेचा अभाव. कारण अडचण अशी होती की एखाद्या लाखाच्या वस्तूसाठी 10 लाखाची जागा गुंतून पडते आणि त्यामुळे ती जागा उपलब्ध होत नाही. परंतु मी मॅडम तुम्हाला ऐका ना, मी मध्यंतरी गीते साहेबांनाही बोललो की G+1 सुद्धा तुम्हाला परमिशन तुम्ही देत असतात अंगणवाडीसाठी. तर प्राथमिक शाळेच्या समोर 4च्या 4 अंगणवाडी, 4मध्ये गोरबाईची अंगणवाडी आहे, माझी माहिती दुसऱ्या 7-8 मोठी बाईची एक आहे, कोलकुंदी बाईची एक आहे.